आपल्या वसई धर्मप्रांतातील व वसई बाहेरील सर्व भाविकांना माझे आदरपूर्वक अभिवादन. कोणाला दोष देण्यासाठी, कोणाचे दोष काढण्यासाठी नव्हे, तर ख्रिस्त सभेविषयी असलेली तळमळ व कळकळ, भाविकांविषयी मनी असलेली आस्था, आपुलकी व प्रेम याच सद्भावनेतून व परोपकारी विचारधारणेतून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं, कृपेनं व प्रेरणेनं स्फुरलेलं हे पथनाट्य लिहिण्याचं आणि ते आपणासमोर सादर करण्याचं धाडस मी केलेलं आहे. पथनाट्यात मी हाताळलेला विषय आपणास किती आवडेल आणि तो किती भावेल, आपणापैकी किती जण हा विचार उचलून धरतील, या विधायक उपक्रमाला आपणापैकी किती जण सहकार्य करतील, त्याच्या पाठीशी आपणापैकी किती जण निर्भीडपणे उभे राहतील हे मला ठाऊक नाही. परंतु या पथनाट्यात मांडलेला विषय आणि हाताळलेली समस्या नक्कीच गंभीर स्वरूपाची आहे. लहान बालकांच्या, तरुण तरुणींच्या, एकंदरीत ख्रिस्ती समाजाच्या व ख्रिस्त सभेच्या भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहे. त्यावर घराघरात, कुटुंबात, गावागावात चर्चा होणं, योग्य दिशेने पावलं उचलणं हे सर्वांच्या हिताचं आहे, भल्याचं आहे. हे पथनाट्य एक करमणूक नसून आपणा सर्वांसाठी एक चिंतन आहे. या पथनाट्यात सहभागी झालेल्या रमेदी धर्मग्रामातील सर्व तरुण तरुणींचा मी ऋणी आहे. चला तर सहप्रवासी होऊया या पथनाट्यात. धन्यवाद. रिपोर्ट आलाय. दारू पिऊन वाहन चालवित होता. नशेच्या धुंदीत समोर येणाऱ्या ट्रकला धडक दिली. शाश्वत जीवन उदास दे, प्रभु त्याला चिरप्रकाश दे. शाश्वत जीवन उदास दे, प्रभु त्याला चिरप्रकाश दे. तारुण्यात तिचा पती गेला, तोही व्यसनाच्या आधी जाऊन. तेव्हा तर सॅमसन फक्त 7 वर्षाचा होता. सावरला तिने आपला संसार. मोल मजुरी करून, अंग मेहनत करून, काबाड कष्ट करून, रात्रचे दिवस करून. आताच 12वीची परीक्षा दिली होती त्यानं. लग्नाला गेला होता म्हणे तो. घरी लवकर परत येईन असं मम्मीला सांगून. या आधी दारूला स्पर्श देखील केला नव्हता त्याने. माहित नाही, खरंच माहित नाही. हे कधी कळलं, कसं कळलं, केव्हा कळलं, कशामुळे कळलं, यासाठी जबाबदार कोण? ज्या तरुणांनी त्याला पिण्यास फोर्स केला ते, की ज्यांनी लग्नात दारू वाढली ते. अरे कोणी जबाबदारी घ्यायची? त्या विधवा मिरूबाईची. कोणी सांत्वन करायचे त्या दुःखी मातेची, त्या विधवा महिलेची? कुणासाठी आणि कशासाठी जगायचं त्या तिनं? ना कुठला आधार, ना कुठला भवितव्य. कोणत्या आशेवर विसंबून जगायचं तिनं? हा चालू वर्तमान काळ. कसं सावरायचं तिने स्वतःला. कशी समजूत काढायची स्वतःची स्वतःहून. कसं गोंजारायचं स्वतःला स्वतःहून या वेदनेत, या दुःखात. कोणाला दोष द्यायचा ते निर्दोष मातेनं, लग्न करते त्या कुटुंबियांना, खुला दारू वाटप करणाऱ्या समाजाला की नशिबाला. माझ्या काळजाची दार आज छेडली, कशी नशिबानं थट्टाच मांडली. माझ्या काळजाची दार आज छेडली, कशी नशिबानं थट्टाच मांडली. मद्यप्राशन करून ऍक्सिडेंट
अनेक घटना घडलेल्या आहेत. प्रश्न गंभीर आहे. प्रश्न गहन आहे. याकडे लक्ष द्यावंच लागेल, द्यावंच लागेल, द्यावंच लागेल. या समस्येच्या तळाशी आणि मुळाशी आपण गेलोच पाहिजे, गेलोच पाहिजे, गेलोच पाहिजे, याविषयी गंभीर्याने चिंतन व आत्मपरीक्षण झालंच पाहिजे. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. द चर्च ऑफ अ लेडी ऑफ रेमेडीज सहर्ष सादर करीत आहे फादर एरिक अल्फान्सो, लिखित व दिग्दर्शित. बंद करा, बंद करा, सुगळ्यात दारू वाटप बंद करा, बंद करा, बंद करा, सुगळ्यात दारू वाटप बंद करा. निषेध असो, निषेध असो, खुल्या मद्य वाटपाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, खुल्या मद्य वाटपाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, खुल्या मद्य वाटपाचा निषेध असो. अरे आपल्या भारतात किती टक्के लोक ख्रिस्ती आहेत? 2% सुद्धा नाही. मग आपल्या समाजाला ड्रिंकिंग, डान्सिंग व ड्रेसिंग समाज का म्हटलं जातं, का बोललं जातं, यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. विचार करायला हवा, विचार करायला हवा. होय, नक्कीच विचार करायला हवा. नुसता वरचेवर नाही तर गांभीर्यानं विचार करायला हवा. होय, सिरियसली विचार करायला हवा. अरे जन्मापासून मृत्यूपर्यंत बघा, आपल्या बहुतेक सगळ्या कार्यक्रमात, बहुतेक सगळ्या उपक्रमात, सगळ्या सोहळ्यात, सगळ्याच प्रसंगी दारू वाटप केला जातो. दारूविना आपले कार्यक्रम होतच नाही. होतच नाही, होतच नाही. मग ते जन्माला आलेल्या मुलाचा बाप्तिस्मा असो, किंवा प्रथम ख्रिस्ती सॅक्रमेंट असो, लहान बालकांसमोर खुलेआम दारू वाटप केला जातो. तरुण तरुणींचे सौरिक असो, किंवा लग्नाचे सेलिब्रेशन असो, सलग 3-3, 4-4 दिवस दारूच्या मैफिली चालूच असतात. चालूच असतात, चालूच असतात. लग्नाच्या पूर्वतयारीची सभा असो, किंवा उमराचं पाणी असो, मीटिंग कम सिटिंग होतेच होते. होतेच होते, होतेच होते. मग तो नवीन घराचा आशीर्वाद विधी असो, किंवा रिटायरमेंटचा प्रोग्राम असो, लग्नाची 25वी असो, किंवा वयाची 75वी असो, दारू विना आपले कार्यक्रम होतच नाही. होतच नाही, होतच नाही. माणूस मरतो हे जग सोडून जाते. कोणी कोवळ्या वयात तर कोणी ऐन तारुण्यात, कोणी प्रौढावस्थेत तर कोणी वृद्धावस्थेत. या दुःखावस्थेत, या मरणप्राय वेदनेत आपण मृतांना श्रद्धांजली वाहताना, त्यांचे स्मरण करताना आपण 7व्याच्या मिसाला, महिन्याच्या मिसाला, 6 मिसाला, वार्षिक मिसाला सर्रासपणे दारू वाटप करतो. हे कितपत योग्य आहे? मृतांच्या स्मरणार्थ आपण दारू वाढली आणि दारू प्यालो म्हणजे मृतात्म्यास शांती लाभेल आणि कुटुंबाचे खऱ्या अर्थाने सांत्वन होईल असे आपल्याला वाटते काय? दारू वाटपाची ही असभ्य आणि हानिकारक असलेली ही रीत, ही रूढी, ही परंपरा का व कशासाठी? ह्यातून काय निष्पन्न करीत आहोत आपण? ही प्रथा बंद झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अरे अरे बघतात ना उघड्या डोळ्याने इतर समाजातील लोक आपले खुलेआम, ओपन आणि रोषणीने सजवलेले पब्लिक सार्वजनिक बार मुलांसाठी, तरुणांसाठी, महिलांसाठी, प्रौढांसाठी, ज्येष्ठांसाठी, सगळ्यांसाठी खुलेआम पब्लिक सार्वजनिक बार, लहान व आजान बालकांसमोर हे आपले खुले प्रदर्शन. मग का बोलणार नाही आपला इतर समाज ड्रिंकिंग, डान्सिंग, ड्रेसिंग कम्युनिटी म्हणून? नाच गाणं, धिंगाणा, या संगीताच्या मैफिली, मेहंदीचे कार्यक्रम, कशी असते आपली वेशभूषा, पार्टीला घातलेला आपला तो पेहराव, हे आपण सगळं ओपन पब्लिक मध्ये लहान आणि अजून बालकांसमोर करतो. काय करत आहोत आपण? पुढे घेऊन जात होता बाबांना समाज. कोणते आदर्श व कोणती नीतिमूल्य ठेवत आहोत आपण इतर समाजासमोर एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून? कोणती नैतिक मूल्य व संस्कार देत आहोत आपण आपल्या कोवळ्या व अजाण बालकांना त्याच्यासमोर खुलेआम दारू वाटप करून? ख्रिस्ताचे कोणते मूल्य अंगीकारत आहोत आपण? आपण आपल्या कार्यक्रमात, आपल्या सेलिब्रेशन मध्ये हा खुला दारू वाटप करून? अरे श्रद्धेच्या, विश्वासाच्या, संस्काराच्या व सोळ्याच्या नावाखाली काय झालं आणि काय चालवलंय आपण? नको का चिंतन व्हायला या बाबतीत सिरियसली या सगळ्या वास्तवतेवर, सामाजिक समस्यावर? बंद करा, बंद करा, सोहळ्यात दारू वाटप बंद करा, बंद करा, बंद करा, सोहळ्यात दारू वाटप बंद करा. अरे ठाऊक आहे का तुम्हाला या व्यसनाचे विपरीत व गंभीर परिणाम? व्यक्तीच्या आरोग्यावर, त्याच्या मानसिकतेवर, त्याच्या परस्पर नातेसंबंधावर, त्याच्या वैवाहिक जीवनावर आणि तो एकंदरीत राहत असलेल्या समाजावर सुद्धा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जगात दररोज 40 लाख लोक दारूच्या दुष्परिणामामुळे मृत्युमुखी पडतात. यातील 70% लोक दारू पिल्याने लिव्हर खराब झाल्यामुळे मृत्युमुखी पडतात. दारूच्या सेवनामुळे कित्येकांना अपघाती मृत्यू येतो. या व्यसनापायी काही कोळ्या वयात, काही ऐन तारुण्यात, तर काही प्रौढावस्थेत या जगाचा निरोप घेतात. कधी आई वडिलांना एकाकी करून कोळ्या वयात जातात, कधी लहान मुलांना निराधार पत्नीच्या पदरात सोडून निघून जातात, तर कधी वयस्कर माता पितांना निराधार करून जगाचा निरोप घेतात. या दारूच्या व्यसनामुळे व्यक्तीच्या हृदयावर, त्याच्या फुफ्फुसावर, त्याच्या मूत्रपिंडावर, त्याच्या श्वसन संस्थेवर, तर कधी पचन संस्थेवर परिणाम होतात. दारूच्या अधीन गेल्याने शरीराचे अवयव शिथिल पडतात.
मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. बुद्धी अकार्यक्षम होते, मानसिक व भावनिक ताणतणाव वाढतात, स्मरणशक्तीवर परिणाम होतो. आपण काय बोलतो, कधी काय करतो, स्वतःलाच समजत नाही, स्वतःलाच कळत नाही. रात्री घडलेला वृत्तांत सकाळी विचारल्यावर काहीच आठवत नाही. व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे आज आपल्या समाजात कित्येक पती पत्नी विभक्त झाले आहेत. कित्येक प्रकरण घटस्फोटा पण गेले आहेत. एकदा का व्यक्तीला दारूचं व्यसन जडलं, तिची चटक लागली, व्यक्ती दारूच्या आहारी गेली की तिचं आयुष्य संपूर्णपणे बर्बाद होऊन जातं, नष्ट होऊन जातं. न घर का ना घाट का अशी परिस्थिती होते. कोणी म्हणतं की कॅन्सर सारखा कधीही बरा न होणारा हा एक आजार आहे. एकदा का व्यक्तीला जडला की माणूस कायमचा फसला. तो कोणालाही कधीही व केव्हाही होऊ शकतो. या वेसनेला वेळी चालावा लागा घालायलाच हवा. आपल्या कोवळ्या बालकांना व तरुण पिढीपासून वाचवायला हवे. या बाबतीत ठोस पावले उचलायलाच हवी. या दारूच्या नशेमुळे समाजात घडत असलेल्या विपरीत घटनांवरून आता तरी शिकूया आपण. वेळ धरून वास्तवतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. या समस्येच्या तळाशी आणि मुळाशी आपला हात घालायलाच हवा. उभारूया मोहीम आपण आपल्या गावी दारूविना सोहळे साजरे करण्याची. घालूया जनजागृतीस प्रभात फेऱ्या खुलेआम दारू वाटपाच्या निषेधार्थ. निषेध असो, निषेध असो, खुल्या मद्य वाटपाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, खुल्या मद्य वाटपाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, खुल्या मद्य वाटपाचा निषेध असो. आज आपण ख्रिस्तवासी सॅमसन लॉरेन्स गुडिनोच्या घरी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्रितपणे भेटत आहोत. तिकडेच या विषयावर गांभीर्याने चिंतन व आत्मपरीक्षण करूया आपण. आपल्या गावासाठी विधायक निर्णय घेऊयाच आपण या बाबतीत. करूया आपण आपले सगळे सोहळे साजरे. दारूविना मोकळे, दारूविना मोकळे. हे प्रभू, आमचा बंधू सॅमसन याला चिरंतर शांती दे. पिता पुत्र पवित्र आत्मे यांच्या नावे. सॅमसनच्या बाबतीत जे घडलं ते इतर कुणाच्याही बाबतीत घडू नये म्हणून या विषयावर चर्चा व चिंतन करण्यासाठी आपण भेटलो आहोत. सभेचा अध्यक्ष या नात्याने मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. सभेला सुरुवात करण्या अगोदर मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. बोला ना. गेल्या काही वर्षांचे हे माझं निरीक्षण आहे आणि उघड्या डोळ्याने घडताना मी हे पाहिले आहे. लग्नात ज्या ज्या ठिकाणी खुल्यात मद्यवाटप केला जातो त्या लग्नात पोळ्या वयातील 4-5 मुलं प्रथमच दारूला स्पर्श करतात. ही खूप खेदाची व दुर्दैवाची बाब आहे. इतर समाजात हे घडत नाही. आपल्या समाजातील सगळ्या साक्रामेंटाच्या सेलिब्रेशन मध्ये मद्यवाटप केला जातो. याद्वारे कोणता संदेश देत आहोत आपण तरुण पिढीला आणि लहान मुलांना की ख्रिस्ती श्रद्धावंतांसाठी मद्य वाटप करणे हे जीवनाचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग आहे. त्याच्याशिवाय आपले साक्रामेंटाचे सेलिब्रेशन होऊ शकत नाही. ही वास्तवता, ही विचारसरणी आपल्या समाजासाठी खूप धोकादायक व घातक आहे. मुळाशी घाव घातला तर फांद्या आपोआप गळून पडतील. म्हणून या बाबतीत आजच्या सभेत ठोस निर्णय झालाच पाहिजे. बरोबर आहे. पुढील सूत्रे मी जेसनच्या हाती देतो. बंधू भगिनींनो व तरुण तरुणींनो, या वर्षात आपल्या गावात होणाऱ्या कार्यक्रमाची तुम्हा सगळ्यांना कुशल कल्पना असेलच. नितीन आणि पुष्पाच्या पहिल्या बाळाची बाप्तिस्मा साक्रामेंट आहे. या वर्षी आपल्या गावी 4 लग्न संस्कार आहेत. श्वेता आणि प्रिन्सी यांची 25वी आहे आणि जॉन वर्गीजचा 75वा वाढदिवस आहे. आपल्या गावात घडलेल्या दुःखित घटनेचा विचार करता, लहान बालकांचे व तरुण तरुणींचे हित पाहता, साक्रामेंताचे महत्त्व व गांभीर्य लक्षात घेता, प्रभू येशूच्या शिकवणुकीचा व मूल्यांचा गांभीर्याने विचार करता व यापुढे काळजी, दक्षता व सावधगिरी म्हणून आपल्याला आपले सर्व कार्यक्रम दारूविना साजरा करता येतील का? पण त्यासाठी आपल्याला घराघरातून गावागावातून सहकार्य मिळेल का? गावातील सर्वजण या विधायक उपक्रमाच्या पाठीशी उभे राहतील का? नक्कीच राहतील, कारण ते सर्वांच्या हिताचे आहे. सर्वांच्या भल्यासाठी आहे. भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आहे. म्हणूनच आपण मनात काहीही संकोच न बाळगता आपली मते निसंकोचपणे व्यक्त करायला हवी.
सर्वांची मते घेऊनच सर्वांच्या सहकार्याने अंतिम निर्णय घेतला जाईल. प्रस्ताव खूप चांगला आणि विधायक आहे. माझ्या या मोहिमेला पूर्ण पाठिंबा आहे. माझाही आहे. आतापर्यंत तिघांनीच आपली मते व्यक्त केली. इतरांचं काय? बाप्तिस्मा साक्रामेंट व प्रथम ख्रिस्तशरीर साक्रामेंट दारूविना साजरा करणं हे योग्य आहे, कारण ते लहान मुलांचे साक्रामेंट आहे. पण माझ्या घरातील माझ्या मुलाचं हे पहिलंच लग्न आहे. मी प्रत्येकाच्या लग्नात मध्य प्यायलो आहे. जर मी माझ्या मुलाच्या लग्नात मध्य नाही वाटली तर माझे नातलग, माझे मित्रपरिवार, माझे आमंत्रित काय म्हणतील? लग्नाला येण्याचं ते टाळणार तर नाही ना? जेवणाची नासाडी तर होणार नाही ना? कारण या अगोदर आपण अशी 1-2 उदाहरणं बघितलेली आहेत. लग्नात मध्य नाही म्हणून लग्नावर बहिष्कार टाकणारे खुलेआम दारू वाटपाचे समर्थक आपल्यामध्ये आहेत. त्यांना कोणी सांभाळायचं? त्यांना कोणी समजवायचं? त्यांची मानसिकता कोणी बदलायची? तू ना याविषयी जास्त चिंता व दगदग करू नकोस. तुला काहीही कोणी बोलणार नाही, कारण यंदाच्या वर्षी धर्मप्रांतीय स्तरावर उपवासकालीन गाव मिसाद्वारे याविषयीचे गांभीर्य अनेक लोकांना कळून आले आहे आणि या समस्येची जनजागृती देखील झाली आहे. यासाठी काहीतरी ठोस पावले उचलायला हवी असे अनेक लोकांचे मत आहे. सुरुवात आपण आपल्या गाव परिवारातून करू. चांगला आदर्श जाईल आपल्या गावातून, संपूर्ण धर्मग्रामासाठी, वसई धर्म प्रांतासाठी. एकाने सुरुवात केली तर दुसरी त्याचं अनुकरण करतील. ठीक आहे, मग आज मी तुम्हाला एक आश्वासन देतो. माझ्या मुलाचं लग्न एकाच दिवशी, एकाच मांडवात, दोन्ही कुटुंब मिळून आम्ही दारू विना साजरा करणार. तुम्हा सर्वांचं सहकार्य असेल तर मी माझा रिटायरमेंटचा प्रोग्राम शॉर्ट आणि स्वीट मध्ये दारू विना साजरा करण्याचा निर्धार करतो. मला माझ्या लग्नाची 25वी धूमधडाक्यात करायची होती. सगळी तयारी झाली आहे. दारूचं भारी ब्रँड देखील आगाऊच खरेदी केलाय. परंतु प्राप्त परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता, वास्तवतेचा सिरियसली आढावा घेता, भावी जगाचे व ख्रिस्त सभेचे हित पाहता मी माझा निर्णय बदलायला तयार आहे. मी माझ्या लग्नाच्या 25वी जुबलीचा कार्यक्रम दारूविना साजरा करण्याचा तुम्हा सर्वांसमोर आज निर्धार करतो. बाळाचा बाप्तिस्मा साक्रामेंटाचा प्रोग्राम आम्ही दारूविना करण्याची प्रतिज्ञा करतो. आम्ही आमचे लग्नाचे सोहळे दारूविना करण्याचा वचन देतो. माझा रिटायरमेंटचा प्रोग्राम, माझ्या लग्नाच्या 25वी जुबलीचा कार्यक्रम आम्ही दारूविना साजरा करण्याचा निर्धार करतो. आम्ही सर्वजण या बाबतीत आपल्या पाठीशी आहोत. बंद करा. सोहळ्यात दारू वाटप बंद करा. सोहळ्यात दारू वाटप बंद करा. या सभेत आणखीन एक महत्वाचा ठराव घेऊया आपण. यापुढे आपल्या गावात मरण झाल्यानंतर मृतांना श्रद्धांजली वाहताना आपण कुठल्याही प्रकारचा दारू वाटप करणार नाही. मग ती 7व्याची मिसा असो, महिन्याची मिसा असो, 6माही मिसा असो किंवा वार्षिक मिसा असो. माझ्या या ठरावास पूर्ण पाठिंबा आहे. माझाही आहे. आम्हा सर्वांचा आहे. हीच आपल्या सर्वांची शिस्तवासी सॅमसन लॉरेन्स कुटिनोसाठी खरी श्रद्धांजली असेल. चला सुरुवात करूया या मोहिमेला एकत्रपणे. परमेश्वरावर विश्वास